शेतकरी बंधू नमस्कार। उन्हाळा लागला की प्रामुख्याने गावामध्ये ग्रामीण भागात दोन गोष्टीला प्रामुख्याने वेग येतो। एक म्हणजे शेतकरी आपल्या शेताची किस्तकारी करतात, नांगरटी असो, कल्टिवेटर असो, पंजी असो, आणि दुसरी म्हणजे आपल्या शेतामध्ये हे मेंढरांची बैठक बरेच शेतकरी बांधव त्या ठिकाणी मारतात किंवा मेंढरवाले आपल्या गावात त्या ठिकाणी येतात आणि विचारपूस करतात की बैठक मारतात का। मेंढर आपल्या शेतामध्ये आपण का बरं बसवावे, कसे बसवावे आणि काय फायदे आणि काय तोटे प्रामुख्याने होऊ शकतात आपल्या शेतामध्ये मेंढर बसविले तर, हे सविस्तर माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब अवश्य करून घ्या, म्हणजे शेती इतर व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। आता प्रामुख्याने इथं आपल्या शेतामध्ये हे मेंढराची बैठक आपण बसवलेली आहे। जवळपास 4 दिवस झाले हे बैठक आपल्या शेतामध्ये आहे। जवळपास 11 वाळे यांचे आहेत आणि 2500 ते 3000 मेंढरू हे आपल्या शेतामध्ये बसलेले आहेत। म्हणजे ज्यावेळेसपासून मी शेती करायला लागलो जवळपास 4 ते 5 वर्ष झाले। अगोदर आजोबा आमच्या मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये मेंढर त्या ठिकाणी बसवते आणि आजोबाकडूनच हा धडा, हे शिक्षण त्या ठिकाणी मिळालं की शेतामध्ये मेंढरू बसवलेच पाहिजे। आता प्रामुख्यानं आपल्या शेतामध्ये मेंढर आपण का बरं बसवले पाहिजे, एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या की अगोदर आपल्या घरीच शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते। आपल्या घरीच शेळ्या, बैल, म्हशी, गाई हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध असतात, परिणामी आपल्याला मुबलक प्रमाणात शेणखत त्या ठिकाणी मिळत असते। आता काय झालं की बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या घरी एकही म्हैस, एकही गाय किंवा एकही बैल त्या ठिकाणी नाही। बरेच शेतकरी बांधवांच्या घरी एकही जनावर त्या ठिकाणी नाही। याचा परिणाम काय झाला की आपल्याला शेणखत मिळणं बंद झालं। त्याच कारणाने जमीन पिकायला बंद झाली। कारण आपल्या जमिनीमध्ये, आपल्या ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत, या जीवाणूंचं जे खाद्य आहे ते म्हणजे शेणखत। ते मग आपलं गावरान शेणखत असो, लेंडी खत असो किंवा आपलं गांडूळ खत असो, हे आपल्या जमिनीमध्ये असलेलं जे जीवाणू आहेत यांचं मुख्य अन्नद्रव्य आहे। आणि हे जर आपल्या जमिनीला मिळालं नाही तर आपली जमीन पिकेल कशी, हा प्रश्न आपण एक स्वतःला करा। म्हणून आपल्या शेतामध्ये मेंढरू आपण अवश्य बसवा। मुख्यानं आपल्या शेतामध्ये मेंढर बसवण्याचे फायदे काय आहेत, ज्या वेळेस आपण आपल्या शेतामध्ये मेंढर बसवतो, जसं यांचं लेंडी खत, जे लेंडी आहे शेणखत महत्त्वाचं आहे, गुणकारी आहे, त्याच प्रमाणात यांचं जे मलमूत्र आहे ते सुद्धा फार उपयुक्त आपल्या शेतामध्ये आहे। मेंढरांची बैठक आपल्या शेतामध्ये मारल्यावर जमिनीमध्ये असलेले जीवाणू आहेत ते सक्रिय होतात, कारण त्यांना अन्नद्रव्य मिळते। ते सक्रिय झाल्यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो, कारण ते सक्रिय होतात, त्यांची क्रिया ती सुरू करतात, आपली जमीन सुपीक होते, जमीन भुसभुशीत होते। आणि जमीन जर सुपीक झाली, जमीन जर भुसभुशीत झाली, जमीन जर पिकली तर हमखास शेतकऱ्यांच्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होते। आणि 1 वर्ष जर आपण मेंढरांची बैठक आपल्या शेतामध्ये मारली तर मी गॅरंटी देतो पुढच्या वर्षी सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये मेंढर त्या ठिकाणी बसवसाल। त्याच तुलनेमध्ये आपण रासायनिक खतं जर पाहिले तर रासायनिक खताच्या किमती जर पाहिल्या तर 1500 ते 2000 रुपये किंमत हे त्या ठिकाणी गेलेली आहे। एकरी आपल्याला 2-3 पोते आरामशीर आपल्या शेतामध्ये टाकावं लागतात आणि एक वेळ आपण रासायनिक खत टाकलं तर ते 2 ते 3 महिने ठराविक पिकाला एक ठराविक वेळेपर्यंतच ते जे रासायनिक खत आहे ते लागते। त्याच तुलनेमध्ये हे जे खत आहे आपलं लेंडी खत, हे दीर्घकाळ लागते, कमी पैशामध्ये लागते आणि जमिनीला हानिकारक नाही, जमिनीला पोषक आहे। रासायनिक खत आपल्या जमिनीला कालांतराने हानिकारक होत आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतकरी रासायनिक खताचा वापर करत आहे। आपली जमीन अतिशय कडक होत आहे। अगोदर आपल्या घरी लाकडी नांगर असे, आता पलटीचा नांगराला तरी आपली जमीन फुटत नाही, ही परिस्थिती आहे आपल्या जमीनची। आणि जमीन जर सुपीक झाली, जमीन जर पिकली तर शेतकरी उत्पादनात वाढ होते। आता हे झाले ओव्हरऑल फायदे। आता प्रामुख्याने काय नुकसान होऊ शकते, तर हे जे शेळ्या आहेत, मेंढरे आहेत, बकरे आहेत, यांचं जे मुख्य खाद्य आहे ते म्हणजे झाडा, पाचोला, गवत, वाळलेलं गवत किंवा इतर जे जंगलामध्ये आपलं तण असते ते खातात। आणि संध्याकाळी आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस ते बसतात, बागल करतात, रवण करतात आणि नंतर ते लेंडी खत, शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतात। ज्यावेळेस शेणखत आपल्या शेतामध्ये पडते, मलमूत्र पडते, यासोबतच त्यांचं जे तण असते, गवत असते, याचा बीसुद्धा आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येते। थोड्याफार प्रमाणात तण आपल्या जमिनीमध्ये वाढायला दिसते, म्हणजे तण जास्त होते। तर तण व्यवस्थापन करायला आपल्याकडे पर्याय आहेत, खुरपणी, डवरणी, कोळपणी, निंदण, वखरणी किंवा तणनाशकचा वापर आपण करू शकतो तण व्यवस्थापन करण्यासाठी। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याकडे पर्याय अनेक आहेत, परंतु शेणखताला पर्याय आपल्याकडे नाहीत, कारण आपल्या घरचे गुरे ढोरे आपण कमी केल्यापेक्षा काय नाहीच केली। बरेच शेतकरी बांधव असे त्यांच्याकडे एक सुद्धा गुरं जनावरं त्या ठिकाणी नाही, म्हणून हा पर्याय आपल्याला बेस्ट आहे, कमी खर्चामध्ये आहे। कारण आपण जर शेणखत गावामध्ये विकत घ्यायला गेलो तर 5 ते 6000 रुपये ट्रॉली, 5 ते 6000 रुपये ट्रॉली शेतापर्यंत आणणे फेकण्यापर्यंत आपल्याला मिळते, 5 ते 6000 रुपये। आणि त्याच तुलनेमध्ये मेंढर जर आपण बसवले तर 5 ते 6000 रुपयात आपलं 2 एकर शेत त्या ठिकाणी होऊ शकते आरामशीर। तर हे गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। आपण 1 वर्ष हे मेंढरू आपल्या शेतामध्ये बैठक याची मारा, पुढच्या वर्षी मी गॅरंटी देतो स्वतःहून आपण मेंढर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसवसाल। खूप गुणकारी फायदे मेंढरांचे आहेत। धन्यवाद।